ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರಿ. बघ ना वरती नाग आहे वरती दोन्ही साईडला. याच्यावरून कळतं की किती मोठ्या प्रमाणात हे विनाश झालं असणार आहे त्या काळी. नागावरती योग मुद्रेत बसलेलं अशी ही मूर्ती आहे. आता आहे ना आपण जे राजा महाराजांचे महल होते, लाईक लोटस महल म्हणतात इकडे त्याला, आणि पुष्करणी म्हणून एक वेल आहे, म्हणजे विहिरी टाईप आहे, जिथे त्यांचं लाईक रॉयल फॅमिलीचं सगळं नाही का दिनचर्या चालायचं. तर अशा गोष्टी आपण आता बघायला चालू आहे त्या तिकडे. आणि एक अंडरग्राऊंड शिवा टेम्पल पण आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो आज शेवटचा दिवस आहे आमचा हम्पीमध्ये. आणि पुढून घे. इकडे घे, इकडे साईडला. इकडच्या साईडला आहे पुष्करणी आणि कृष्णा टेम्पल असं आहे. आणि इकडे जितके पण मंदिरं आहेत त्याच्या समोर जे बाजार चालायचं, त्या बाजाराला त्या मंदिराचं नाव असायचं. सो आता कृष्ण मंदिर आहे तर कृष्णा बाजार, अच्युतरायाचं टेम्पल आहे तर अच्युतराया बाजार, विरूपाक्ष टेम्पल आहे तर विरूपाक्ष बाजार, असे सगळे बाजारचे नावं असायचे. आणि प्रत्येक मंदिराच्या समोर असे बाजार ठेवायचे. आता हे जे आहेत ना, हे सगळे बाजार भरायचे इथे या साईडला, असं हे जे पिलर्स आहेत तिकडे. हा वाव, नाईस. सो आता इकडे असं आहे, बघू शकता. इथे असं आहे की इथल्या कुठल्याच मंदिरात देव नाहीये एक्सेप्ट जे विरूपाक्ष टेम्पल आहे. ते मंदिर एकच असं आहे की जिथे ऍक्टिव्ह मंदिर आहे, म्हणजे पूजा अर्चा अजून पण चालते या मंदिरात. तर विरूपाक्ष मंदिर सोडून दुसऱ्या कुठल्याच मंदिरात देव नाहीये. फक्त जायचं आणि आतमध्ये सगळं कुलूप वगैरे लावलेलं आहे. सो असं वाटतं की मंदिर बघायला समोरून मंदिर दिसतात, आतमध्ये देव नाहीयेत. सो याच्यावरून कळतं की किती मोठ्या प्रमाणात हे विनाश झालं असणार आहे त्या काळी. आणि लिटरली म्हणजे आधी डिरेक्टली मंदिरातल्या देवांवरच नाही का हल्ला झाला, किंवा मंदिरातले देवच काढले गेले. सो समजा या सगळ्या गोष्टी समजा जाणून घ्यायच्या असतील तर एकतर तुम्हाला इथे गाईड लागेल, ऑर एल्स तुम्हाला थोडंसं लाईक वाचावं लागेल की हे सगळं नक्की काय आणि कसं झालं होतं वगैरे वगैरे. खूप बेकार इंटरेस्टिंग आहे. तो पक्षी बघ ना, किती छान कलर आहे त्याचा. वाव, नाईस. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना इकडे बोर्ड वगैरे लावलेले, असं कुठे काय आहे वगैरे. तर आत्ताच आपण ते पुष्करणी आणि कृष्णा बाजार बघून आलो. सो हे आता कृष्ण मंदिर आहे. ते कृष्णाचं मंदिर होतं. हो माय गॉड, किती सुंदर आर्किटेक्चर. म्हणजे आत्ताच इतकं भारी आहे, तर आधी कसं असेल हे सगळं. आणि किती नाही का असं ग्लोरी होतं तेव्हा, लाईक किती श्रीमंत आणि ऐश्वर्य होतं त्यांच्याकडे. हे मूर्ती आहे, कार्विंग्स बघू शकता, किती छान असं कोरलेलं आहे हे डिझाईन्स. मस्त. आणि हे बघ ना वरती नाग आहे, असं वरती दोन्ही साईडला. हे जे आहेत ना, हे नाग आहेत दोन्ही. वाव, याच्यात काहीतरी मिनिंग आहे, बट आता सध्या नाही माहिती आम्हाला. मस्त. आणि इतकं उंच आहे ना हे प्रवेशद्वार, असं पूर्ण उंच करायला लागतंय मान. सही. सगळ्या मंदिरात ऑलमोस्ट सेम डिझाईन आहे. लाईक हे पिलर्स वगैरे बघू शकता, जसं आपण काल विठ्ठल मंदिरात पाहिलं. हे डिझाईन बघू शकता, किती सुंदर केलंय, किती छान कोरलंय. आणि याच्यात पण आहे ना, इथे छोटे छोटे डिझाईन्स होते, पण ते आता लाईक थोडे थोडे फेड होत आहेत.
सांगितलेलं आहे की हे जे मंदिर आहे कृष्णाचं ते डेडिकेटेड टू बाळकृष्ण आहे. आणि इथले जे इन्स्क्रिप्शन जे लिपी आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की हे जे बाळकृष्ण आहे ते उदयगिरीवरून आणलेलं आहे कृष्णदेवरायांनी 1515 मध्ये. उग्र नरसिंह वगैरे ते स्टॅच्यू आहे ना ते इकडच्या साईडला आहे. हम्पीच्या एंट्री साईडलाच असं आहे. आणि पुढे पुढे गेल्यावर कृष्ण मंदिर लागतो, देन पुष्करणी लागते, देन मग आतमध्ये गावात गेल्यावर मग विरूपाक्ष टेम्पल लागतं. तर म्हणजे एका रूटलाच आहे एन रूट हे सगळं बघायला. इकडे आहे ते उग्र नरसिंहाचं जे स्टॅच्यू आहेत. वाव. हा ಬಂದಿದ್ದೀರಾ ಎಸ್ ಸೇ ಯಸ್ ಟು ದ ರೋಡ್. ಎಸ್ 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 ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರಿ. ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರಾ? ಗುಬ್ಬಿ, ತುಮಕೂರು. ಓಕೆ. ನಿಮ್ದು? पुणे, महाराष्ट्र. हे उग्र नरसिंह असं या मूर्तीचं नाव आहे. तर उग्र का म्हणतात की नरसिंहाचं जे मुख आहे ते खूप जास्ती असं रागीट दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे हे उग्र नरसिंह असेल असं एक लोकमत आहे. आणि हे जे नरसिंह आहे हा विष्णूचा 4था अवतार आणि त्याच्यात विष्णूचा जो पवित्र संरक्षक म्हणतो ना तो सर्प म्हणजे नाग तो वरती विशाल ह्याच्यात खूप मोठ्या मुद्रामध्ये दाखवलेला आहे. आणि हे जे नरसिंह आहे ते योग मुद्रामध्ये बसलेला आहे. तर हे सगळं आपण या मूर्तीमध्ये बघू शकतो. लक्ष्मी नरसिंहाचं टेम्पल आहे हे, लाईक स्टॅच्यू आहे. हे काही गोष्टी ह्याच्यात तुटलेल्या आहेत, खराब झालेले आहेत कालांतराने. वाव. डोळे वगैरे किती सुंदर काढलंय. नागावरती योग मुद्रेत बसलेलं अशी ही मूर्ती आहे. इकडे बघू शकतो हे जे लिंग आहे ते खाली पाण्यातच आहे. तुंगभद्रा नदीचा एक झरा जो आहे तो इथून पास होतो. ह्या शिवलिंगाचा ना जो खालचा भाग आहे तो कायमचा पाण्यात असतो वर्षभर. एका दगडात कोरून बांधलेला आहे असं. सो खूप पवित्र लिंग असं मानलं जातं या मंदिराला. खूप जास्ती आहे इकडे बघण्यासारखं आणि प्रत्येक दगडामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही त्याची हिस्ट्री आहे. आणि नाही का असं इतकं इंटरेस्टिंग आहे ना ते सगळं, कारण इथे दगड आहेत, मंदिरं आहेत, नदी आहे, माउंटन्स आहेत. तर हे सगळे एकमेकाला लाईक इंटरकनेक्टेड आहेत. लाईक नदीमुळे तिथे लाईक आत्ता जे आपण दगडात बघितलं लाईक लिंग बघितलं तर त्याच्या खालून म्हणजे ती नदीचा एक झरा तिकडे येतो. तर हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. इतकं छान वाटतं ना त्याची सगळी हिस्ट्री आणि ते सगळं जाणून घ्यायला. सो खूप सुंदर आहे हम्पी, लिटरली खूप सुंदर आहे. जेवण करायला आलो आहे मी मँगो ट्री रेस्टॉरंटला. खूप फेमस रेस्टॉरंट आहे इकडे हम्पीमध्ये. सो ऑलरेडी भरपूर गर्दी आहे बघू शकता. सो प्रॉपर कमलापूर जे टाउन आहे तर तिथे आहे हे मँगो ट्री रेस्टॉरंट. मस्त अशी थाळी आहे भरभरून, चपाती वगैरे आहे आणि 2 चपात्या, पापड. प्रॉपर साऊथ इंडियन थाळी आहे ही. हेअर टेस्ट. हे रेस्टॉरंट आहे मँगो ट्री रेस्टॉरंट आणि मस्त थाळी खाल्लेलं आहे दाबून. सो त्याच्यानंतर हे पान.
इथे हेमकुटा हिल्सच्या इथे आलोय आणि इकडे सनसेट होतोय आता सध्या. संध्याकाळचे 5:45 वाजतायत. आय मीन 5:30 5:45 वाजतायत. सो असा सनसेट होतो इकडे. ॲक्च्युली हेमकुटा हिल्स जे आहे ते आमच्या रूमच्या एक्झॅक्ट मागेच आहे. सो सनसेट होत असेल ना 5:30 वाजले की आम्ही पळत सुटतोय इकडे इथे वरती येऊन बसायला. सो असे हे रॉक्स आहेत इकडे. सो बसू शकतो निवांत आणि इकडे बाहेर ओपनच आहे असं खालीच आहे डायरेक्टली. माकडं आले किती ते बघ. खूप सारे माकडं आहेत लिटरली इथे. म्हणजे ते काही त्रास देत नाहीत, फक्त खायला पाहिजेत असतं त्यांना. नाईस. खूप सुंदर आहे, एकदम निवांत असं पीसफुल वाटतंय. संध्याकाळचे 6:15 वाजतायत आणि आम्ही मस्त कॉफी प्यायला आलोय एका कॅफेमध्ये. आज आमचा हम्पीमध्ये शेवटचा दिवस आहे. आय डोंट रिली वॉन्ट टू गो बट ठीक आहे. आम्हाला आता उद्या हम्पी टू बदामी ट्रॅव्हल करायचं आहे. सो बदामीमध्ये आम्ही 1-2-3 दिवस घालवायचा विचार करतोय. जसं आता हिस्टॉरिकल नाही का थोडंसं ट्रॅव्हल झालंय तर बदामी पण जवळच आहे, तर तिकडे पण जायचा आम्ही विचार करतोय. सो उद्या इथून चेकआउट करून आम्ही बदामीला ट्रॅव्हल करणार आहे. सो हम्पीमध्ये शेवटचा नाईट आहे आमचा. सो आता इकडे माझं काम पण सुरू आहे. मी एक व्हिडिओ अपलोड करते अँड आज फ्रायडे आहे तर मी आज हम्पीचा आमचा पहिला एपिसोड मी अपलोड करते. आय होप की तुम्हाला आवडेल. अँड सो बघूयात बदामीचं कसं ट्रिप असणार आहे आणि तिथे पण आम्ही 1-2-3 दिवस असू. अँड देन मग पुढचे प्लॅन माहिती नाही, पुढचं पण अजून आम्ही काही प्लॅन नाही. ॲक्च्युली हा जो ट्रिप आहे बदामी हम्पीचा ट्रिप जो आहे तो आम्ही जास्ती काही प्लॅन केलेला नाही आहे. येताना फक्त आम्ही 1-2 दिवसाचं जे बुकिंग आहे ते करून आलो होतो. अँड त्याच्यानंतर इकडे आल्यावर आम्ही ठरवलं की हम्पी आवडलं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही 7 ते 8 दिवस हम्पीमध्येच होतो. साऊथ हम्पी, नॉर्थ हम्पी अँड ऑल. सो आता जातोय उद्या आम्ही बदामीला. सो बघूयात कसा पुढचा प्लॅन होईल ते. अँड आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.